तर असा आहे कल्याण शिलफाटा रोड सकाळी 6:45 वाजता. तर सुप्रभात मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? तर आज चाललोय मी ऑफिसला आणि दिस इज माय युजल टाईम बोलता येणार, बट थोडंसं लेट झालं, एक अर्धा तास लेट झालं. तर बघूया आजचा प्रवास कसा होतो. डज इट रिअली मेक सेन्स टू ट्रॅव्हल अर्ली मॉर्निंग टू ऑफिस ऑर नॉट? एनिवेज दुसरा काय ऑप्शन तर नाहीच आहे. पीक आवरमध्ये जाल तर 100% आयुष्याची माती झालेलीच वाटेल. सकाळी बघूया आता काय सीन आहे या टाईमला. सकाळचे झाल्यात आता 6:45 आणि लुक्स लाईक सगळे स्कूलचे बसेस वगैरे निघालेत. नाव घेताच एक आली समोरून. सकाळी इकडे जसे 6:30 होतात, 6:30 ते 7 रोडवर एवढे ऑटो नाही दिसणार जेवढे रोडवर तुम्हाला बस दिसतील. भरपूर म्हणजे भरपूर स्कूल आहे तिथे. तर माझं ऑफिस आहे महापेला, सो इथून मला हार्डली 30 मिनिट्स लागले पाहिजे. बघूया आज किती वेळ लागतो. हे बघा, वेलकम टू लद्दाख. हो हो, मस्त सनराईज होत चाललाय. नाही तर झालाय, ढगांनी ते दिसत नाही आहे. आय रिअली होप की पाऊस नाही पडणार. सगळं पाणी उडवलं पायावर. तिकडे रणवा आलाय. आज मी सकाळी सकाळी व्हिडिओ यासाठी चालू केला आहे की फर्स्ट थिंग फर्स्ट, इज इट वर्थ इट ऑर नॉट. म्हणजे मी तर नेहमी जातो, बट तुम्हाला पण समजलं पाहिजे की सकाळी जाणं वर्थ इट आहे की नाही. आणि सेकंड, मी कालच C8चे नवीन टायर टाकलेत. सो इट इज 60/40 अँड पहिलेचा जो होता माझ्याकडे MRF तो आज 50/50. 50/50 म्हणजे 50% ऑफ राईड आणि 50% ऑन रोड. सो मला असं लीन नव्हतं करतात त्या टायरवर आणि काइंड ऑफ कॉन्फिडन्स लूज व्हायचं जेव्हा आपण टर्न वगैरे घेतो. सो भलेही त्या टायरला फक्त 4च महिने झालेले, 4 का 5 महिने. मी चेंज केला, सॉरी 4-5 महिने नाही, जानेवारीमध्ये टाकलेला मी. सो 8 महिने. आणि आता मी टाकलं आहे C8चा जो आहे 60/40 अँड सो फार द रिव्ह्यू फील्स गुड. मला लीन करायला काय प्रॉब्लेम नाही आता. म्हणजे तुम्ही एकदमच लीन नाही करू शकणार. हो हो, किती सुंदर दिसतं ते. जाओ दे बाबा, वो स्त्री है, वो कुछ भी कर सकती है. ठीक आहे, म्हणजे ग्रॅव्हलमध्ये पण चांगलं आहे, ग्रिप चांगला आहे रोडचा आपला टायरचा.
पिकअपमध्ये पण काय प्रॉब्लेम नाही जाणवत आहे. तर इथून आपल्याला थोडंसं, माफ करा, रॉंग साईडने जावं लागतंय. तर असा आहे आपला कल्याणशील फाटा रोड. सकाळी 5:45 वाजता मी ॲक्च्युली निघतो फार लवकर, 6:15पर्यंत निघतो मी, 6, 6:15. आज जरा लेट झालं आहे, तर थोडीशी जास्त गर्दी मला जाणवत आहे. नाहीतर एकदम एम्प्टी असतात रोड 6:15च्या आसपास. बेटा मध्ये मी एक रील पाहिलेली काय माहिती कोणता 15 दिवस असेल, तर की त्या माणसाला सकाळी 6 वाजता पण या रोडला ट्रॅफिक भेटलेली आहे. डोंबिवलीकरांच्या नशिबातला हा ट्रॅव्हलिंग म्हणजे नाईटमेअर आहे. ब्लेसिंग पण आहे आणि नाईटमेअर पण आहे, कारण त्यांना दुसरा काय ऑप्शन नाही. दुसरा ऑप्शन आहे ट्रेन, जो एवढा फिरून आहे. म्हणजे इथून ठाणे जा, ठाणेवरून परत नवी मुंबईला या, तिथून परत साला स्टेशनवरून ऑफिसला या. आणि हा नाईटमेअर पॉईंट जो अंबरनाथ बदलापूरकडे जातो, कटई नाका. हे इथं पलावाचं बघा ना, एक ब्रिज ओपन केला, काही महिन्यामध्ये दुसरा ब्रिज बंद करून टाकला. म्हणजे फायदा काय त्याचा? हा दुसरा जो बनतोय तो झाला तर मस्त काम होईल, पण कधी व्हायचं ते? किती वर्ष वाट बघायची? ट्रॅफिक आहे आता, 6:45ला निघून पण ट्रॅफिक आहे. 6, 6:15 बेस्ट टाइम आहे. काळा कुत्रा नाही राहत या रोडवर. अँड द टायर्स आर परफॉर्मिंग वेल. सो मला पडला तो 4,000ला विथ 1 year वॉरंटी. सो पैसे तर वसूल आहेत. पाऊस नाही तर थोडंसं गरम होतं आहे, किंवा मे बी टी शर्ट, त्याच्यावर UV प्रोटेक्शनचं जॅकेट, आणि मग जॅकेट घातलं, आपला रेनकोट. वेलकम टू द रिपब्लिक ऑफ डोंबिवली.
हा ब्रिज होणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर लोक असेच फसत राहणार ट्रॅफिकमध्ये. दहा मिनटं झाल्यात आता. अजून 20 मिनिट्स टू गो. आपलं टार्गेट आहे. म्हटलं ना, जिथं जाल तिथं बस भेटेल तुम्हाला 6:30 नंतर. आणि त्याच्यामुळे पण थोडी ट्रॅफिक होते, बट ठीक आहे. बच्चे फ्युचर आहे. अशा प्रकारे पाऊस पण चालू झालेला आहे. सो बरं झालं, रेनकोट वगैरे घालून आलो मी. चालू झाला आणि गेला पण. ठीक आहे बाबा, नको पडू. परत चालू झाला. ऑफिसला गेल्यावर पड. कटई नाक्यानंतर दुसरा टेरर पॉईंट म्हणजे जो समोर येतो तो शिलफाटा. ॲब्सोल्यूट नाईटमेअर. सो माझा प्लॅन असा असतो नेहमी की 15 मिनटामध्ये शिलफाटा घरून निघाल्यावर, आणि देन 15 मिनटं तो पुढच्या रोडसाठी. तो रोड तर आहे मक्खन, बट तो खूप आबडथाबड आहे आणि त्यामुळे लोक गाड्या कशा पण चालवतात त्याच्यावर. सो खूप सांभाळून जायला लागतं. नाईस कॉन्फिडन्स चांगला आहे टायरमुळे. सहाला इथं आहेच का, सकाळी पण गर्दी. सिग्नल विग्नल बसवले की काय?
वा, गरज आहे म्हणा. आपण त्या डोंगरावरून न जाता साईडने जरा फिरून जाऊया. बिकॉज तुम्हाला वाटतं शेलफाटा टेरर आहे, तो डोंगर त्याच्यापेक्षा मोठा टेरर आहे. टेरर नाही, नाईटमेअर, ॲब्सोल्यूट वर्स. तो जितका सिनिक रोड आहे त्याच्यापेक्षा वर्स्ट त्याच्यावर ट्रॅव्हलिंग आहे. सॉरी फॉर दी रॉंग साईड. म्हणजे मी असं नाही बोलत आहे की हा टायर जो आहे तो MRFपेक्षा किंवा MRFचा टायर खराब होता. नो, दॅट वॉज ऑल्सो नाईस, बट याच्यावर जास्त कॉन्फिडन्स वाटतो. त्या डोंगरावरून जाण्यापेक्षा इथून जाणं एनी टाईम बेटर. एक तर रोड चांगले आहेत, आहेत त्या डोंगरापेक्षा तर इथले रोड चांगले आहेत असं बोलता येईल. हे पण रोड काय एवढे चांगले ना. एरिया भले गलिच्छ, बघावंसं नाही वाटत मला आजूबाजूला. चला, तर मानपाडा टू आय थिंक माझं ऑफिस, या पूर्ण रूटवर तीन का 4 मेजर हॉटस्पॉट आहेत. एक तो कटई नाका, एक तो पलावा, त्यानंतर शिलफाटानंतर हा डोंगर आणि हा टर्न. कसं माणसाला सापासारखं बळबळत जायला लागतं ट्रॅफिकमधून. तरी हा 3 पदरी रोड आहे. इमॅजिन
सिंगल रोड असता तर काय झालं असतं. इवन डबल असता तरी पण वाट लागली असते. बघताय स्ट्रगल. फक्त मी अर्धा तास लेट आलो. अर्धा तासात इतके लोक बाहेर निघाले. ऐकू दगड लागला आहे गुडघ्याला. कुठून उडून आला का माहिती. आपल्याला पण थोडंसं ट्रॅकवर पोचायला थोडं फास्ट जावं लागणार आता. बघितलं कसे लोक टर्न घेतात. जरा पण या रोडवर कोणाला लेणं देणं नाही आहे. तुमच्या आजूबाजूला कोण येत आहे की ना. एव्हरी वन इज फ्रस्ट्रेटेड अँड इररिस्पॉन्सिबल. काय वाटतं पोचू आपण. 6 मिनटं उरलेत. ती समोर ती काचेची बिल्डिंग दिसते का. येस, दॅट इज माय ऑफिस. हा पण एक हॉटस्पॉट आहे. हा ब्रिज एकतर लोकांना तो दिसत नाही लवकर. दिसला तर इथं ट्रॅफिक होते. मी इथून या साईडला बसतो मस्त खिडकीजवळ आणि रोज मला ट्रॅफिक दिसते. व्ह्यूसाठी बसतो मी. मजा येते. असं बाल्कनी टाईप वाटतं या साईडला. बट ट्रॅफिकच दिसतं मला खाली. नाही बघा हा वाला. कितीतरी लोकांनी याच्यावर चढवल्यात गाड्या कारण ते दिसतच नाही. तर चला ऑफिस आलो. वी आर ऑन टाईम. 25 मिनटामध्ये आलो.
इथं थांबून जरा मी कॅमेरा वगैरे ठेवून देतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. काय माहिती कुठला असेल. लाईफ इज अ मिस्ट्री. तब तक बाय बाय अँड टेक केअर.